students, in this video I will explain Newton's forward interpolation formula, backward interpolation formula and examples on it. So let us see. Suppose we have given y equal to f of x. This is the function, tabular function. Values of x are suppose x0, x1, x2 up to xn. Values of y are suppose y0, y1, y2 up to yn. आणि या व्हॅल्यूच्या मधली एखादी व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे बाय युजिंग न्यूटन्स फॉरवर्ड इंटरपोलेशन फॉर्म्युला. तर याची प्रोसिजर कशी आहे ती बघूयात. सो फॉर एनी रियल नंबर p e raised to p f of x is equal to e raised to p म्हणजे f of x चा p वेळा p टाइम्स आपण शिफ्टिंग करतोय मीन्स f of x plus ph. सो yp ही टर्म आपण काय घेतलेली आहे कारण जे काही फंक्शन मिळणार आहे ते इन टर्म्स ऑफ p मिळणार आहे म्हणून ही yp टर्म कन्सिडर केलेली आहे. f of x0 plus ph मीन्स e raised to p f of x. ही टर्म आपण या फॉर्म मध्ये घेतलेली आहे. आता e म्हणजेच काय? e शिफ्ट ऑपरेटर आणि शिफ्ट ऑपरेटर आणि फॉरवर्ड डिफरन्स यामध्ये रिलेशन आपण डिराइव केलेला आहे. कॅपिटल E is equal to 1 plus delta. So 1 plus delta bracket raised to p into f of x0. x0 starting value घेतलेली आहे. f of x0 starting value of y, that is y0. Now 1 plus delta raised to p या ब्रॅकेटचं एक्सपान्शन बाय युजिंग बायनॉमियल थेरम आपण केलेले आहे. तर बायनॉमियल थेरम या ब्रॅकेटला अप्लाय करा. सो 1 plus p delta plus p minus 1 upon factorial 2 delta square p minus 1 p minus 2 upon factorial 3 delta cube and so on operated on f of x0. तर f of x0 वर आपण ही पूर्ण ब्रॅकेट ऑपरेट करूया so that we have yp is equal to y0 1 into f of x0 means y0 plus p delta y0 plus p minus 1 upon factorial 2 delta square y0 p minus 1 p minus 2 upon factorial 3 delta cube y0 and so on. हा आहे न्यूटनचा फॉरवर्ड इंटरपोलेशन फॉर्म्युला. सिमिलरली न्यूटन्स बॅकवर्ड इंटरपोलेशन फॉर्म्युला आपण अप्लाय करणार आहे. बॅकवर्ड फॉर्म्युला अप्लाय करताना e raised to -1 is equal to 1 minus backward difference हे रिलेशन यूज करायचे. म्हणजे इथे e ची व्हॅल्यू e raised to -1 ची व्हॅल्यू 1 minus backward difference आणि बायनॉमियल थेरम अप्लाय करून आपण हा फॉर्म्युला डिराइव केलेला आहे. अगेन अप्लाइंग बायनॉमियल थेरम. सो yp is equal to yn plus p delta yn plus p plus 1 upon factorial 2 minus sign येत असल्यामुळे इथली प्रत्येक टर्म ही पॉझिटिव्ह आलेली आहे. p plus 1 upon factorial 2 delta square yn plus p plus 1 p plus 2 upon factorial 3 delta cube yn and so on. This formula is called as Newton's backward interpolation formula. तर आता न्यूटनचा फॉरवर्ड फॉर्म्युला कधी वापरायचा आणि बॅकवर्डचा फॉर्म्युला कधी वापरायचा? ज्या वेळेला आपल्याला टेबलच्या सेंटर पासून या साइडची सुरुवातीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल y ची त्यावेळेला फॉरवर्डचा फॉर्म्युला यूज करायचा आणि साधारण टेबलच्या शेवटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल y ची त्यावेळेला न्यूटनचा बॅकवर्ड फॉर्म्युला यूज करायचा. तर तुम्हाला हे दोन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. yp च्या फॉर्म्युल्यामध्ये स्टार्टिंग होतं y0 आणि जे काही डिफरन्सेस आहेत ते फॉरवर्ड डिफरन्सेस आहेत. बॅकवर्ड फॉर्म्युल्यामध्ये स्टार्टिंग होतं yn पासून आणि जे डिफरन्सेस आहेत हे बॅकवर्ड डिफरन्सेस आहेत. ऑल साइन्स आर पॉझिटिव्ह अँड हियर साइन्स आर p minus 1 p minus 2 साइन्स आर निगेटिव्ह. सो यू हैव टू रिमेंबर बोथ these formulae. Now we will solve examples depending on these formulae. So first question of Newton's forward and backward formula is from following table find first and 10th term of the series. सिरीज दिलेली आहे x च्या व्हॅल्यूज 3 पासून 9 पर्यंत दिलेले आहेत आणि आपल्याला पहिली आणि 10वी टर्म कॅल्क्युलेट करायची आहे. आता फर्स्ट टर्म कॅल्क्युलेट करण्यासाठी फर्स्ट टर्म ही टेबलच्या साधारण सुरुवातीला असणार आहे. त्यामुळे न्यूटनचा फॉरवर्ड इंटरपोलेशन फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि 10th टर्म ही टेबलच्या शेवटी आहे म्हणून न्यूटनचा
difference table. Values of x are from 3, 4, 5 up to 9. Values of y are given from the table. Delta is first forward difference. So 8.4 minus 4.8, 3.6. 14.5 minus 8.4, 6.1. 23.6 minus 14.5, 9.1. 36.2 minus 23.6, 9.1. That subtraction is 12.6. 52.8 minus 36.2, 16.6. 73.9 minus 52.8, 21.1. Next value minus previous value. या टाइप में अपन डेल्टा का टेबल कैलकुलेट. Similarly, delta square subtraction 6.1 minus 3.6, 2.5. 9.1 minus 6.1, 3. 12.6 minus 9.1, 3.5. 16.6 minus 12.6, 4. 21.1 minus 16.6, 4.5. Delta cube 3 minus 2.5, 0.5. 3.5 minus 3, 0.5. 4 minus 3.5, 0.5. 4.5 minus 4, 0.5. And since all values of delta cube are 0.5, so delta raised to 4 becomes 0. All values are 0. Now here, value we have to calculate first term. पहिली टर्म आपल्याला कॅल्क्युलेट करायची. तर ही जी फर्स्ट टर्म आहे ही 3 च्या जवळ आहे. त्यामुळे आपण x0 घेताना याच्याशी फर्स्ट टर्मची नियरेस्ट टर्म कॅल्क्युलेट करतोय. म्हणजे x0 हा 3 घेतोय. 1 शी फर्स्ट टर्मशी नियरेस्ट टर्म आहे 3. त्यामुळे आपण x0 हा 3 घेतलेला आहे. x1 ही जी टर्म आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे means x is equal to 1. Now we know the formula x0 plus ph is equal to x. Value put up करून जो unknown p आहे तो आपण कॅल्क्युलेट करूया. x0 ची व्हॅल्यू 3, p as it is, h difference in consecutive values of x 1 is equal to 1. So p is equal to 1 minus 3 minus 2. So value of p is minus 2. Now let us apply Newton's forward interpolation formula. That formula is yp is equal to f of x. yp ही टर्म आपण का घेतो? कारण याच्यामध्ये सगळ्या p च्या टर्म्स असतात. So it is denoted as yp. It is function of x. So y0 plus p delta y0 plus p minus 1 upon factorial 2 delta square y0 p minus 1 p minus 2 upon factorial 3 delta cube y0. तर याच्या पुढच्या टर्म आपण घेतलेला नाहीये कारण डेल्टा रेज टू 4 ची व्हॅल्यू 0 आहे. नाउ लेट अस पुट व्हॅल्यू f of x. x म्हणजे 1. ज्या व्हॅल्यू साठी आपल्याला y कॅल्क्युलेट करायचं आहे ती व्हॅल्यू. सो f of 1 is equal to y0 हा x0 आहे. करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑफ y is y0. सो y0 is 4.8 प्लस p ची व्हॅल्यू की जी आपण कॅल्क्युलेट केलेली आहे -2. डेल्टा y0 डेल्टाच्या टेबल मधली y0 शी करस्पॉन्डिंग व्हॅल्यू 3.6. सो दॅट व्हॅल्यू इज 3.6 प्लस p -2 p -1 -2 डिवाइडेड बाय फॅक्टोरियल 2 डेल्टा स्क्वेअर y0 डेल्टा स्क्वेअरच्या टेबल मधली y0 शी करस्पॉन्डिंग व्हॅल्यू 2.5. नेक्स्ट p -1 p -2 upon factorial 3 delta cube y0 delta cube च्या टेबल मधली व्हॅल्यू 0.5. ज्या व्हॅल्यू आपण यूज केलेल्या आहेत त्या व्हॅल्यूला आपण अंडरलाइन केलेली आहे. त्या व्हॅल्यू आपण पुट अप केल्या आणि कॅल्क्युलेटर मध्ये कॅल्क्युलेट केल्यानंतर आता इथे कॅल्क्युलेट करताना मायनस साइन म्हणून मिस्टेक होऊ शकते. तर तुम्ही सेपरेट टर्म कॅल्क्युलेट करा आणि नंतर मग त्यांची ऍडिशन केली तरी चालू शकते. तर हे कॅल्क्युलेट केल्यानंतर आन्सर येणार आहे 3.1. आता ही व्हॅल्यू बघा, जर तुम्ही y च्या व्हॅल्यू ऑब्झर्व केल्या तर ऑब्वियसली व्हॅल्यू y च्या इन्क्रीज होत जातात. म्हणजे 1 साठी जी व्हॅल्यू असणार आहे ती 4.8 पेक्षा लहान असणार आहे. म्हणजे आपण काढलेले जे आन्सर आहे ते करेक्ट आहे. सो f of 1 is 3.1. आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला 10
backward formula. Yp is equal to f of x yn plus p delta yn, delta backward difference, plus p plus 1 upon factorial 2 delta square yn, plus p plus 1 p plus 2 upon factorial 3 delta cube yn and so on. delta cube पर्यंतच टर्म कन्सिडर केलेले आहेत कारण 10 raised to 4 चे टर्म्स 0 आहेत. तर या फॉर्म्युलामध्ये फरक एवढाच आहे की p च्या टर्म्स काय आहेत, p plus 1 p plus 2 या टाइप मध्ये p च्या टर्म्स येतात आणि डिफरन्सेस जे आहेत ते बॅकवर्ड डिफरन्सेस आहेत. तर यासाठी आपण वेगळं टेबल कॅल्क्युलेट केलेलं नाही, टेबल तेच आहे, फक्त हे डिफरन्स बॅकवर्ड करस्पॉन्डिंग ज्या व्हॅल्यूज आहेत x and y च्या त्याच्याशी करस्पॉन्डिंग डिफरन्सेस कन्सिडर केलेले आहेत. नाउ f of 10 x is 10, yn xn जर 9 असेल तर करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑफ y is yn 73.9 प्लस p व्हॅल्यू ऑफ p की जी आपण कॅल्क्युलेट केलेली आहे ती 1 इनटू डेल्टा yn, डेल्टाच्या टेबल मध्ये yn ची करस्पॉन्डिंग व्हॅल्यू 21.1 प्लस p plus 1 upon 2 delta square yn, delta square च्या टेबल मध्ये करस्पॉन्डिंग व्हॅल्यू 4.5 प्लस p1 p plus 1 2 p plus 2 3 upon factorial 3 delta cube yn, delta cube च्या टेबल मध्ये व्हॅल्यू 0.5. तर या व्हॅल्यू आपण सेपरेटली पुटअप केल्या, कॅल्क्युलेट केला आणि कॅल्क्युलेट केल्यानंतर इथे आन्सर आलेला आहे 100. सो f of 10 is equal to 100. लास्ट टर्म 10th टर्म मिळालेली आहे 100. So value of f of 10 is 100 by using Newton's backward interpolation formula. शेवटची टर्म आहे तेव्हा आपण बॅकवर्ड फॉर्म्युला वापरलाय and f of 1 is equal to 3.1 by using Newton's forward interpolation formula. तर या टाइप मध्ये आपण फॉरवर्ड आणि बॅकवर्ड दोन्ही फॉर्म्युला यूज करून हे एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. आता आपण याच टाइपचं आपण वेगळे एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. सेकंड क्वेश्चन, estimate number of students who obtain the marks between 40 and 45. We have given marks from 30 to 40, 40 to 50, 50 to 60, 60 to 70 and 70 to 80. And number of students are 31, 42, 51, 35, 31. Here marks are given in terms of range. Now we have to convert this in terms of cumulative frequency, means marks less than this column is denoted as x. Cumulative frequency आपण कॅल्क्युलेट करणार आहोत, म्हणजे अप्पर लिमिट घेणार आहे आणि या सगळ्या फ्रिक्वेन्सीजची ऍडिशन करणार आहे. सो फर्स्ट कॉलम इज मार्क्स लेस दॅन, अप्पर लिमिट 40, 50, 60, 70, 80. नेक्स्ट कॉलम नंबर ऑफ स्टूडेंट्स. फर्स्ट नंबर 31 as it is. Second number 31 plus 42 73. Next 73 plus 51 124 plus 35 159 plus 31 190. Now let us prepare difference table by using next value minus previous value formula. So
25 व्हॅल्यू जी आहे टेबलच्या सुरुवातीला आहे, म्हणून आपण न्यूटनचा फॉरवर्ड इंटरपोलेशन फॉर्म्युला यूज करणार आहोत. फॉर दॅट 45 च्या जवळची व्हॅल्यू 40. So let us consider x0 is 40, x is 45, h difference in consecutive values of x 10. So firstly we have to calculate p. So x0 plus ph is equal to x. x0 is 40, p into 10 is equal to 45. So 10p is equal to 45 minus 40, 5. 5 divided by 10.5. So value of p is 0.5. So by using this value of p, we have to apply Newton's forward interpolation formula. So formula is f of x is equal to y0 plus p delta y0 p minus 1 upon factorial 2 delta square y0 plus p minus 1 p minus 2 upon factorial 3 delta cube y0 plus p minus 1 p minus 2 p minus 3 upon factorial 4 delta raised to 4 y0. जेवढे डिफरन्सेस टेबल मध्ये एक्झिस्ट आहेत तेवढ्या टर्म्स आपण कन्सिडर करायच्या आहेत. नाउ लेट अस पुट व्हॅल्यू f of x means f of 45 is equal to y0 x0 शी corresponding value y0 is 31 plus p 0.5 delta y0 deltaच्या टेबल मधली y0 शी corresponding value 42 plus p minus 1 0.5 minus 1 upon factorial 2 delta square y0 9 plus p minus 1 p minus 2 upon factorial 3 delta cube y0 minus 25 plus p minus 1 p minus 2 p minus 3 upon factorial 4 delta raised to 4 y0 37. तर हे कॅल्क्युलेशन करताना टर्म वाइज सेपरेट कॅल्क्युलेट करून मग त्या टर्म्सची ऍडिशन करायची आणि आन्सर हे येणार आहे 47.87. म्हणजे हे नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत. सो वी हॅव टू अप्रॉक्सिमेट दिस नंबर. सो अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू इज अबाउट 48. सिन्स दिस नंबर इज ग्रेटर दॅन 5 वी हॅव इन्क्रीज्ड द प्रीवियस नंबर बाय 1. सो इट इज 48. नाउ conclusion. See, number of students having marks less than 40 हे आपल्याला दिलेलं आहे. less than 40 मार्क्स नंबर ऑफ स्टुडंट्स आहे 31. number of students having marks less than 45 हे आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. ते नंबर ऑफ स्टुडंट्स आहे 48. म्हणजे 40 च्या कमी मार्क्स असणारे स्टुडंट्स आहेत 31. 45 पेक्षा कमी मार्क्स असणारे स्टुडंट आहेत 48. मग आपल्याला काढायचे आकडा बिटवीन. सो नंबर ऑफ स्टुडंट्स having marks in between 40 and 45 we have to subtract 48 and 31. So 48 minus 31 17 students obtain marks in between 40 and 45. That is the last conclusion. 17 students obtain marks between 40 and 45. तर या टाइप मध्ये आपण हे एक्झाम्पल न्यूटनचा फॉरवर्ड इंटरपोलेशन फॉर्म्युला यूज करून सॉल्व केलेला आहे. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.